नमस्कार, मी रोहन भेंडे आणि आपले स्वागत आहे खास कार्यक्रम महाराष्ट्र माझासाठी दिल्लीतून महाराष्ट्र. महाराष्ट्रातल्या कोण्यातरी अशा व्यक्तीला ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आणि खास करून आरक्षणाच्या राजकारणात आपलं एक नाव उभं केलं होतं. त्यानंतर त्यांनी एक दिशा घेतली, स्वतः आपल्या पदाचा, आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि मराठा आरक्षणासाठी एक लांब लढाई लढली. मराठ्यांना आरक्षण मिळालं, पण कोर्टाने ते स्ट्रक डाऊन केलं. हा एक विषय. आणि यासोबतच बाकी महाराष्ट्राच्या राजकारणात काय सुरू आहे, याबद्दल दिल्लीत काय चर्चा आहे, या सर्व बाबतीत आपण या घडामोडींसोबत आपल्या आजच्या पाहुण्यांना काही प्रश्न विचारू. आजचे पाहुणे आहेत हर्षवर्धन जाधव साहेब. हर्षवर्धन जाधव साहेब, आम्हाला जोडल्याबद्दल आपले स्वागत. धन्यवाद. सर्वात पहिला प्रश्न, महाराष्ट्राच्या राजकारणात आरक्षणासाठी, मराठा आरक्षणासाठी तुम्ही एक युद्ध त्यावेळेस लढला होता. त्यानंतर आरक्षण लागू झालं आणि नंतर सुप्रीम कोर्टाने तो निर्णय खाली घेतला. आता तुम्ही म्हणताय की ते आरक्षण तुम्हाला सगळ्यांना लागू करायचं आहे किंवा मग कुणालाच नको. मला जाणून घ्यायचं आहे की तुमचं दिल्लीत येण्याचं रिझन काय? मराठा समाजाला आरक्षण पाहिजे ह्याच्यासाठी आहे कारण मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये असमानता दिसते आणि या असमानतेमुळे मराठा समाजातल्या तरुणांना तुम्ही बघितलं असेल की अतिशय टोकाचं पाऊल घ्यावं लागलं. जवळपास 45 तरुणांनी आत्महत्या त्या एकंदरीत कालखंडामध्ये केली. आणि म्हणून मग या असमानतेच्या विरोधात आपण आवाज उठवला पाहिजे, अशा भूमिकेतून मी त्यावेळेला मुख्यमंत्री महोदयांना, त्यावेळेला तत्कालीन जे माझे पक्षाध्यक्ष होते त्यांना वारंवार सांगून सुद्धा ज्यावेळेला काही झालं नाही त्यावेळेला मी माझ्या विधानसभेचा राजीनामा दिला. जसं आपण आता मगाशी म्हटलात की सुप्रीम कोर्टाने आता मराठा आरक्षणाला स्ट्राईक डाऊन केलंय. ज्यावेळेला सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्ट्राईक डाऊन केलं, निश्चितच जी मुलं एसीबीसीच्या माध्यमातून नोकरीला लागली होती, या मुलांना सुद्धा त्यांच्या नोकऱ्यांपासून आता परावृत्त व्हावं लागलेलं आहे. आणि त्यामुळे मोठ्या एक प्रकारचा दुःखाचा डोंगरच असं म्हटलं तरी हरकत नाही मराठा समाजावरती आलाय. आणि मग हा आल्याच्या नंतर एक सर्वसाधारणपणे आम्ही विचार केला की आता ह्याला उत्तर काय शोधायचं. ज्यावेळेला केंद्र सरकारने 102 क्रमांकाचं अमेंडमेंट आणलं आणि सांगितलं की आता राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आम्ही स्थापन करतोय आणि ते आता निर्णय घेणार आहेत, त्यावेळेला मी विचार केला की मग हे राष्ट्राचा का आपण विचार करत नाही, का आपण महाराष्ट्राचा विचार करतोय. राष्ट्रामध्ये सुद्धा आपण बघितलं पाहिजे की अशा खासदार व्हायचंय तुम्हाला, नाही, अशा पद्धतीच्या असमानतेच्या पाठीमागे कोण कोण लोक आहेत, जे लोक आज त्रस्त आहेत. आता या पार्श्वभूमीवर ज्या वेळेला मी विचार केला त्यावेळेला मला देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये असे बरेच लोक सापडले की जे म्हणतात की ज्या दुःखातून तुम्ही लोक जात आहात त्याच दुःखातून आम्हीही जात आहोत. आणि त्यामुळे मग एक सर्वसाधारण विचार मनामध्ये आला की जर आता करायचं असेल आंदोलन, तर मग हे आंदोलन एखाद्या विशिष्ट आमच्या जातीपुरतं न करता हे व्यापक आंदोलन का करू नये. आणि मग व्यापक आंदोलन केलं तर मग हे व्यापकता फक्त काही विशिष्ट समाजांसाठीच आपण करायची का, काही अखंड भारत देशाच्या समान जे आपले सिटिझन्स आहेत, नागरिक आहेत, त्यांच्यासाठी करायची. आणि मग त्यातून मी एक निर्णय घेतला की आता इथून पुढे आपण मुवमेंट जी उभी करायची, चळवळ जी उभी करायची, ती चळवळ आता उभी करायची की एकतर सगळ्यांना आरक्षण द्या, नाही तर कोणालाच देऊ नका. भारतवर्षामधली सगळीच मुलं आपली आहेत, ती भलेही आज आरक्षणामध्ये असो, भलेही ती आज आरक्षणामध्ये नसो, पण मुलं तर आपलीच आहेत. त्यामुळे अशा स्थितीमध्ये एखाद्याला फक्त त्याचा जन्म एखाद्या विशिष्ट जातीमध्ये झालाय, जो की त्याच्या हातात नव्हता, जो परमेश्वराने त्याला तिथे पाठवलं, त्याच्या तेवढ्या मुद्द्यावर त्याला आपण एखाद्या स्टडीजच्या आधारे त्याला आपण डिस्क्रिमिनेट नाही करू शकत, कारण शेवटी त्यालाही अधिकार आहे. मग तुम्ही जेव्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा हे करत होता तेव्हा तुम्ही कुणाला तरी डिस्क्रिमिनेट करतच होता. मग हो, प्रश्नच नाही, त्यावेळेला ती चूक झालेलीच आहे. परंतु ज्या वेळेला एखादी चूक आपण करतो त्याच्यानंतर ज्या वेळेला आपल्याला एक कालखंड असा येतो की ज्या वेळेला आपल्याला असं लक्षात येतं की अरे, मी तर आतापर्यंत फक्त एवढाच विचार केला, पण माझ्यासारखे तर बरेच असे अनेक दुःखी लोक आहेत जे माझ्यासारखेच दुःख भोगतायत. त्यावेळेला ज्यावेळेला असा विचार शिवला मनामध्ये, त्यावेळेपासून मी त्याच्यामध्ये सुधारणा केली आणि मी म्हटलं की असं नको की मी फक्त माझ्यासाठी बोलतोय, मी अशा सर्वांसाठी बोललो पाहिजे
ज्या लोकांना आज असमानतेमुळे या देशामध्ये जगणं मुश्किल झालंय आणि त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर मी बोलणं सुरू केलेलं आहे. यालाच जुळून एक प्रश्न, तुम्ही म्हणताय की सर्वसमानता आणि हे, पण तुमचं जे आत्ता फाउंडेशन आहे, जे आत्ता तुम्ही ओपन केलंय, त्यात फक्त आणि फक्त उच्च जातीचेच लोकांच्या संघटना जुडल्या आहेत. आत्ता त्या जरी जुडल्या असतील तरी कालांतराने मी अशा सर्व संघटनांचं स्वागत या गोष्टीमध्ये करेन ज्यांना या देशामध्ये बाबासाहेबांनी ठरवलेली समानता पाहिजे. ज्यांना ज्यांना समानता पाहिजे त्यांनी या समानतेच्या आंदोलनामध्ये उतरलं पाहिजे, या चळवळीत उतरलं पाहिजे. त्याची जात ही बघितली जाणार नाही. ज्यांना ज्यांना उतरायचंय, कारण हा विषय हा जातीच्या पलीकडचा विषय, हा विषय आहे समानतेच्या. या देशातल्या प्रत्येक नागरिकाला समानता हवी आहे आणि त्या समानतेच्या विषयातला हा विषय आहे. त्यामुळे आज जरी काही लोक तुम्हाला माझ्यासोबत दिसत असतील तरी येणाऱ्या काळामध्ये निश्चितच मला खात्री आहे की बरेच दलित समाजाचे सुद्धा लोक माझ्याशी जुळतील. कारण जे बाबासाहेबांना मानणारा वर्ग या देशामध्ये आहे, हा वर्ग असमानतेचं प्रोत्साहन कधीच करू शकत नाही. तो नेहमी प्रोत्साहन करणार समानतेचं. आणि या देशातला प्रत्येक मुलगा मुलगी हा एकमेकाचे भाऊ बहीण आहेत असं आपण मानतो. त्यामुळे हे सगळे समप्रमाणात समानतेच्या अनुषंगाने चालले पाहिजे. जुळलेलाच प्रश्न याला, कायदा होणार तरच अमेंडमेंट होणार, कायदा न करता हे शक्य नाही. कायदा करण्यासाठी तुम्हाला राजकारणात यावं लागेल. तुम्ही म्हणता मी राजकारण सोडलेलं. मी तुम्हाला एक करेक्शन करतो याच्यामध्ये की शासनाला त्या बाबतीमध्ये अवगत करणे आणि अशा पद्धतीने समानतावादी एक भूमिका घेऊन कोणीतरी देशात निघालंय हे सांगणे सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मी 9 तारखेला आंदोलन ठेवलेलं आहे. आता ह्याच्यानंतर शासनाला काय करायचं आहे हा प्रश्न शासनाचा आहे. दरम्यानच्या काळात या चळवळीला देशभरामध्ये प्रतिसाद मिळेल अशी मला खात्री आहे. आणि मिळाल्याच्या नंतर कालांतराने राज्य सरकारवर असो केंद्र सरकारवर असो कुठेतरी एक विचार करण्याला भाग पाडलं जाईल की तुम्हाला आता ह्याच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन घ्यावा लागेल. ह्याची आवश्यकता नाही आहे की मी राजकारणात जावं किंवा मी कुठली तरी निवडणूक लढावी. आवश्यकता ही आहे की उपलब्ध सरकारांकडून काय होतंय, त्यांचा हा विषय समजतो का, ते ह्या विषयाचं अनुकरण करतात का. आणि जर ते त्या ठिकाणी विषयाचं अनुकरण करणार नसतील, त्याचा विचार करणार नसतील, तर मग अशा पार्श्वभूमीवर मग काय करायचं तो निर्णय त्यावेळेला घेता येऊ शकेल. तुम्ही सेनेचे, महाराष्ट्र सरकार सेनेचंच. मी सेनेत नाही हे तुम्हाला कदाचित माहीत नसेल. मी लोकसभेची निवडणूक औरंगाबाद संभाजीनगर या मतदारसंघातून अपक्ष लढवलेली आहे आणि त्याच्यात मला 2,86,000 मतं सुद्धा परमेश्वराच्या कृपेने जनतेच्या आशीर्वाद. त्या बाबतीतही बऱ्याच चर्चा झाल्यात की तुम्हाला पाडण्यासाठीच मुळात बऱ्याच शक्ती तिथे एकवटल्या होत्या. तो एक वेगळा वादाचा मुद्दा आहे. पण तरी तुम्ही त्याच पक्षातले. आता सोडला याचा अर्थ हा नाही की तुम्ही त्या पक्षात नव्हता. तर आत्ता जे सरकार काम करतंय महाराष्ट्राचं, त्या सरकारची जी कार्यशैली आहे आणि जे आत्ता डेव्हलपमेंट सुरू आहेत किंवा काय, याबद्दल तुमचं काय मत आहे? मला असं वाटतं की राज्य सरकार कोविडमध्ये राज्य सरकारने जेवढं काही त्यांना करता येईल त्यांनी केलं. एक तर हे राज्य सरकार म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असं तयार झालेलं आहे आणि अशा पार्श्वभूमीवरती केंद्र सरकार विरोधात आहे, केंद्र सरकारची मदत मिळत नाही आहे आणि ह्यांच्यावरती दडपण प्रचंड आहे की तुम्ही परफॉर्मन्स दिला पाहिजे. मुख्यमंत्री नवीन, त्यांनी त्या पदावरती काम केलेलं नसल्यामुळे त्यांचा अनुभव थोडासा कधी कधी कमी पडतो. पण हे सगळं असताना सुद्धा या सगळ्या पार्श्वभूमीवरती मला असं वाटतं की राज्य सरकारने जेवढं करायला पाहिजे या सगळ्या पार्श्वभूमीच्या कंटेक्स्टमध्ये, तर मला असं वाटतं की राज्य सरकारने केलं, काही प्रश्नच नाही. तुमचा जो मराठवाड्याचा जो भाग आहे ज्यात पाण्याची बिकट समस्या होती, तुम्ही जेव्हा होता त्यावेळेस तुम्ही विधानसभेत त्याबद्दल बऱ्याच गोष्टी इम्प्लिमेंट केल्या होत्या, पण त्यानंतर सोडून दिल्यात. आत्ता त्याचा पाठपुरावा करण्यासाठी किंवा आणखी काही प्लॅनिंगसाठी तुम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व आहे का, की तुम्ही पूर्णपणे आता जर मतदारसंघातून मी MLA नाही तर मी काहीच नाही अशा प्रकारे भूमिका घेतलेली आहे का? नाही, MLA MP या गोष्टी एका प्रॉपर मतदारसंघापुरत्या सीमित असतात आणि त्या मतदारसंघाचे ते पालक असतात. त्यामुळे त्यांनी त्या मतदारसंघांमध्ये रात्रंदिवस उपस्थित राहून काम करण्याची आवश्यकता असते. आता
जनतेने तिथे त्यांच्या माध्यमातून कन्नडच्या आमदारकीमध्ये तिथे एक ग्रहस्थ निवडून दिले आणि लोकसभेच्या मतदारसंघामधून जनतेनेच लोकसभेचे खासदार निवडून दिले. त्यामुळे तिथलं आता जे काही पालकत्व आहे हे पालकत्व त्यांचं आहे, माझं नाही आहे. तरीही मला जिथे जिथे जशाही पद्धतीने लोकांना मदत करता येईल ती मी करतोच आहे. याचा अर्थ असा नाही की त्यांनी पालकत्व घेतलं तर मी बाजूला सरकलो. माझा अनुभव आहे, मी काम केलेलं आहे, त्या अनुभवातून 4 लोकांचा फायदा होत असेल तर ते काम मी करतच असतो. त्यामुळे तो काही प्रश्न नाही की मी आता सगळं सोडून दिले आणि म्हणजे लोकांचं कामच करायचं. पण आता थोडं असं झालंय की एकतर ज्याचं मी मगाशी म्हणालो की पालकत्व त्यांना मिळालेलं आहे आणि दुसरी गोष्ट की एक नवीन गोष्ट जी या देशाच्या अनुषंगाने जास्त महत्वाची आहे त्या गोष्टीचा पुरस्कार करून त्या गोष्टीची चळवळ निर्माण करण्याचे एक ध्येय मी आता घेतलंय आणि त्यामुळे या ध्येयाने मी आता पुढे चाललेलो आहे. त्यामुळे आज स्वतःला कुठेतरी एका विशिष्ट मतदारसंघाचं पालकत्व घेण्याची जबाबदारीच्या पाठीमागे लागण्याच्या ऐवजी देशामध्ये एक देशाचा सर्वसामान्य नागरिक म्हणून या देशासाठी मी काय करू शकतो या भूमिकेतून मला आता स्वतःला बघण्याची मला इच्छा आहे. खासदार हर्षवर्धन जाधव, आमदार हर्षवर्धन जाधव. खासदार हर्षवर्धन जाधव, आमदार हर्षवर्धन जाधव या गोष्टी आपल्या हातात नसतात बेंडे साहेब. या गोष्टी जनतेच्या हातात असतात. आपलं हातात फक्त सर हे टोकाचं उत्तर आपल्याला स्वतःला काय करायचं आहे. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं की मला स्वतःला आता देशात असलेल्या असमानतेच्या विरोधात लढा उभा करायचा आहे. मला त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे मी गेलो. अर्थात त्या लढाईमध्ये जसं मी सुरुवातीलाच म्हणालो की सरकारांचा काय प्रतिसाद असतो, लोकांची भूमिका असल्याच्या नंतर सुद्धा सरकार प्रतिसाद देतं का. जर सरकारने प्रतिसाद दिला आनंदाची गोष्ट आहे. जर सरकारने प्रतिसाद नाही दिला तर मग काय, तर त्यावेळेला काय करायचं तो निर्णय आपण त्यावेळेला घेऊ. आजच कशाला आपण म्हणायचं की सरकार प्रतिसाद देणार नाही, कदाचित सरकारी प्रतिसाद देऊही शकेल. 1982 पासून तर 2013 पर्यंत 14 असे स्टडीज आहेत जे तुम्ही एकतर स्टडीज म्हटल्यावरती डायरेक्ट त्याला एकतर साईडला करता. बोला आपण बोला. आतापर्यंत 14 स्टडीज असे आहेत जे राज्य आयोगाने किंवा केंद्र आयोगाने त्याच्यावरती जातीवाढ याच्यावरती केली. अजूनपर्यंत कालही नितीश कुमारांचंच एक वक्तव्य आहे की मला जातीगत जनगणना जी आहे ती हवी आहे, त्यासाठी मला पंतप्रधानांना वेळ पाहिजे. मी त्यांना लिहिलंय. तुम्ही एकीकडे म्हणताय की एकतर सर्वांना रिझर्वेशन द्या आणि त्यानंतर एकतर कुणाला देऊ नका. दुसरीकडे राज्यकर्ते त्याच यामधले हे म्हणतात की आम्हाला जातीगत जनगणना हवी आहे. आता जातीगत जनगणना म्हणजे पुन्हा आयडेंटिफिकेशन झालं. मग हे आता दोन भूमिका एकासोबत कशा असतील. हे बघा, कोणाला काय भूमिका घ्यायची तो त्यांचा प्रश्न आहे, माझा प्रश्न नाही. माझं सरळ सोट एकच वाक्य आहे की देशात जर का सगळीच मुलं देशाची असली तर त्यांच्यामध्ये मला समानता पाहिजे. एखादा मुलगा एखाद्या जातीमध्ये जन्माला आला आणि एखादा मुलगा दुसऱ्या जातीमध्ये जन्माला आला म्हणून त्यांना त्या पद्धतीच्या असमानतेला सामोरे जावं लागतंय, ही दुःखाची बाब आहे. जेव्हा एकाच आईच्या पोटातून 2 मुलं येतात त्यावेळेला एकाला मर्सिडीज आणि एकाला रिक्षा हे नको. आणि कुठलीही स्टडी, कुठलाही अभ्यास त्या आईच्या उदरातून निघालेल्या 2 मुलांना असमान जर करत असेल तर तो मला मान्य नाहीये. उदरातून जन्म झालेल्यांना असमान करण्याचा प्रश्न नाही. जेव्हा आईने पहिल्या बाळाला जन्म दिला तर त्या आईला फीड करताना चांगले न्यूट्रिशन फीड केले गेले, पण दुसऱ्या बाळाला जेव्हा जन्म दिला त्यावेळेस त्यांना अर्धी भाकर सुद्धा अवेलेबल झाली नाही. तर सरळ सरळ तब्येतीवरती फरक पडणार. मग सुदृढ बालक ज्याला जन्मता ते सुदृढपणा भेटलाय आणि ज्याला जो जन्मता भेटला नाही तर यासाठी तुम्हाला 2 वेगवेगळ्या योजना राबवाव्या लागतील. आरक्षण ही त्याच प्रकारची एक योजना असं जे संविधानकर्त्यांनी लिहिलंय किंवा आपण जो काय स्टडी बघितला किंवा समाजाचं चित्र बघितलं तर हे दिसतं. मला असं वाटतं की त्या वीक मुलाला, ज्याला तुम्ही म्हणता की त्याला पोषण मिळालं आणि ज्याला पोषण मिळालं असं जे तुम्ही हे करता आणि तुमचं म्हणणं आहे की मग अशा परिस्थितीमध्येच आरक्षण बरोबर त्यांनी लागू केलं. मला त्याच्यामध्ये एक वेगळं तुम्हाला सांगायचं आहे की कदाचित असंही होऊ शकतं
की जरी अशा म्हणजे या दोन्ही मुलांमध्ये अशा पद्धतीचा अंतर असला तरी फक्त पोषण ही त्याच्यामध्ये त्याचं फाउंडेशन नाही होऊ शकत. त्याच्यामध्ये अजूनही बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये होऊ शकतात ज्याच्यामुळे सुद्धा आपल्याला त्या मुलांमध्ये समानता आणता येऊ शकते. पोषण जरूर, जे कुपोषित आहेत त्यांना पोषण मिळालंच पाहिजे, त्याच्या बाबतीत आमचं म्हणणं नाही आहे. पण अशा परिस्थितीमध्ये जो सुदृढ आहे असं तुम्ही म्हणता त्याला काहीच मिळालं नाही पाहिजे, तो उपाशी मेला पाहिजे का? नाही, तर त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने करावं लागेल की दोघांवरही अन्याय होणार नाही. न कुपोषितावर अन्याय होईल, न सुदृढावर अन्याय होईल. कुपोषित आहे म्हणून त्याला सगळं करायचं आणि जो स्ट्रॉंग मुलगा आहे त्याला पण वीक करून टाकायचा, ही गोष्ट योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का? याच्यासाठी तुम्हाला तेच मी म्हणतोय तुम्हाला, याच्यासाठी तुम्हाला दोघांनाही समपातळीवर आणावं लागणार आहे. तुम्ही त्यांना समपातळीवर जर आणलं नाही, तुमचा कदाचित वीक मुलगा स्ट्रॉंग होऊ शकेल, पण असं नको व्हायला की तुमचा स्ट्रॉंग मुलगा वीक झाला. मग स्ट्रॉंग मुलगा वीक झाला तर कसं होणार? तुम्ही ज्या त्या पद्धतीने ज्याला त्याला समानतेच्या निर्देशानुसार तुम्ही त्याला ट्रीट केलं पाहिजे असं मला वाटतं. स्ट्रॉंग मुलाला वीक करण्याची गोष्ट बोलतायत हर्षवर्धन जाधव साहेब. त्यासोबत आज हर्षवर्धन जाधव साहेब जोडले होते. खास कार्यक्रम दिल्लीतून महाराष्ट्रासाठी.